सन 2024 ची सुरुवात होती. बी स्वाती वय वर्ष 21 आणि समाला महेंद्र रेड्डी वय वर्ष 27 यांचे जीवन एका प्रेमळ वळणावर येऊन थांबले होते. दोघेही विकाराबाद जिल्ह्यातील एकाच गावातून आलेले शेजारी. त्यांच्या नजरेतील प्रेम आणि भविष्याची स्वप्ने एकत्र आली आणि 20 जानेवारी 2024 रोजी त्यांनी कुकटपल्ली येथील आर्य समाजात प्रेम विवाह करून लग्नगाठ बांधली. स्वातीच्या डोळ्यात महेंद्र हा तिचा आधारस्तंभ होता, तर महेंद्रसाठी स्वाती म्हणजे एक नवी आणि सुंदर सुरुवात होती. विवाहानंतर त्यांनी हैदराबाद गाठले आणि बोडुपुल येथील ईस्ट बालाजी हिल्समध्ये आपले छोटेसे घर संसार थाटले. महेंद्र बाईक टॅक्सी चालवत होता. स्वातीलाही पंचगुट्टा येथील एका कॉल सेंटरमध्ये काम मिळाले होते. सुरुवातीचे दिवस म्हणजे केवळ आनंद, उत्साह आणि एकमेकांसोबत घालवलेले गोड क्षण होते. पण नियतीला वेगळंच काहीतरी मंजूर होतं. लग्नाच्या काही महिन्यातच त्यांच्या नात्यातील गोडवा कमी होऊ लागला. महेंद्रच्या मनात एक भीषण संशय हळूहळू घर करू लागला. तो स्वातीच्या हालचालींवर लक्ष ठेवू लागला. स्वातीने कॉल सेंटरमध्ये काम करणे त्याला खटकू लागले. तिच्या बाहेर जाण्यावर त्याला आक्षेप होता. त्याचे मन तर्कवितर्कांपेक्षा अंधाऱ्या संशयाच्या खोल डोहात बुडू लागले. त्याने स्वातीला तिचे काम सोडायला लावले. स्वातीला हे सर्व असह्य होत होते. प्रेम विवाहानंतर मिळणारे सुख तिला मिळत नव्हते. उलट ती मानसिक त्रासाला बळी पडत होती. हा त्रास इतका वाढला की एप्रिल 2024 मध्ये तिने विकाराबाद येथील महिला पोलीस ठाण्यात महेंद्र विरोधात हुंडाबळी आणि छळाची तक्रार दाखल केली. गावातील पंचायतीने मध्यस्थी केली, समेट घडून आणला आणि प्रकरण मिटवले गेले. पण पंचायतीच्या या निर्णयाने महेंद्रच्या मनातील संशयाचा किडा शांत झाला नाही. उलट तो आणखीनच वाढला. वेळ पुढे सरकत होता. घरात वाद वाढत होते. स्वाती आता 5 महिन्यांची गर्भवती होती. तिच्या पोटात त्यांचे पहिले मूल वाढत होते. पण बाहेरच्या जगात कौटुंबिक कलह पराकोटीला पोहोचला होता. महेंद्रचा संशय आणि वाढता छळ यामुळे स्वाती सतत तणावाखाली होती. 22 ऑगस्ट 2025 तो दिवस. स्वातीने महेंद्रला सांगितले की तिला 27 ऑगस्टला वैद्यकीय तपासणीसाठी विकाराबादला जायचे आहे आणि तपासणी झाल्यावर ती काही दिवस बाहेरच थांबणार आहे. हे ऐकून महेंद्रचा संताप अनावर झाला. त्याच्या संशयाने पुन्हा डोके वर काढले. त्याने तिच्या माहेरी जाण्यास जोरदार आक्षेप घेतला. यावरून दोघांमध्ये भीषण भांडण झाले. या भांडणाने महेंद्रच्या मनात अंतिम निर्णय पक्का केला. त्याचे प्रेम पूर्णपणे संशयाने गिळून टाकले होते. त्याच दिवशी त्याने शांतपणे बोडुपाल येथून एक कुऱ्हाड विकत घेतली आणि ती घरात लपवून ठेवली. एका गर्भित क्रूर योजनेची ती पहिली पायरी होती. 23 ऑगस्ट 2025. वेळ साधारण संध्याकाळी 4:30. बोडुपलच्या त्या लहानशा घरात पुन्हा एकदा वाद सुरू झाला. महेंद्र आणि स्वातीमध्ये झालेला हा वाद अंतिम वाद ठरणार होता याची कोणालाच कल्पना नव्हती. संतापाच्या भरात महेंद्रने स्वातीला पकडले. तिच्या पोटात त्यांचे बाळ होते, पण त्याला तिची गर्भधारणा किंवा तिचे आयुष्य याची कोणतीही दया आली नाही. त्याने आपल्या 21 वर्षीय गर्भवती पत्नीचा गळा दाबला. प्रतिकार करण्याची स्वातीची धडपड क्षीण होत गेली. हळूहळू तिच्या डोळ्यातील भीती विझली आणि तिचे शरीर शांत आणि निर्जीव झाले. ज्या घरात प्रेम आणि भविष्याची स्वप्ने पाहिली गेली होती ते घर आता एक भीषण गुन्ह्याचे साक्षीदार झाले होते. स्वातीचा श्वास थांबल्यावर महेंद्रला आपल्या कृत्याची भीषणता जाणवली, पण त्यापेक्षा जास्त त्याला पकडले जाण्याची भीती वाटू लागली. त्याने पुरावे नष्ट करण्याची क्रूर योजना आखली. रात्रीच्या अंधारात त्याने लपून ठेवलेली कुऱ्हाड काढली. एका आदळून सोडणाऱ्या क्रोत्याने त्याने निष्पाप गर्भवती पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे गेले आणि ते घेऊन तो घराबाहेर पडला. त्याने काही भाग प्रताप सिंगराम गावाजवळील मुसी नदीत नेऊन फेकले. पाण्याची गती आणि अंधारामुळे ते अवयव लगेच वाहून जातील असा त्याचा अंदाज होता. पण मृतदेहाचे धड मात्र त्याला डिस्पोजलसाठी कठीण वाटले, म्हणून त्याने ते धड अत्यंत थंड डोक्याने आपल्या खोलीत लपवून ठेवले. तो परत आला. त्याचे घर एका क्षणात कत्तलखान्यात बदलले होते. त्याने रक्ताचे डाग पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आणि सर्वसामान्यपणे वागण्याची भूमिका सुरू केली. गुन्हा झाल्यानंतर काही दिवसातच स्वातीच्या कुटुंबाने स्वातीशी संपर्क होत नसल्यामुळे मेडीपल्ली पोलिसात तिची हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांना महेंद्रच्या बोलण्यात विसंगती आढळली. एक नवविवाहित गर्भवती पत्नी अचानक अशी गायब होणे पोलिसांना संशयास्पद वाटले. रचकोंडा पोलीस आयुक्त जी सुधीर बाबू आणि डीएसपी पद्मजा यांच्या मार्गदर्शनाखाली मेडीपल्ली पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. त्यांनी महेंद्र रेड्डीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. सुरुवातीला तो बचाव करत होता, पण पोलिसांनी जेव्हा तर्कशुद्ध पुरावे आणि प्रश्नांचा भडीमार केला तेव्हा महेंद्र मोडला.
त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, त्याचे बोलणे अडखळू लागले आणि मग त्या भयान रात्रीचे सत्य त्याने कथन केले. त्याने खुनाची कबुली दिली. आपल्या संशयाच्या भरात त्याने गर्भवती पत्नीचा खून केला आणि मृतदेहाचे तुकडे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला हे त्याने मान्य केले. त्याने धड जिथे लपवले होते ती जागाही पोलिसांना दाखवली. पोलिसांनी खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी महेंद्रला तात्काळ अटक केली. या घटनेने हैदराबाद हादरले आहे. एका क्षुल्लक संशयाने आणि क्रूरतेने एका प्रेमविवाह आणि एका निष्पाप बाळाच्या भविष्याचा भीषण अंत केला. या घटनेचा हाच तो मोठा आणि हादरून सोडणारा बारकावा होता. हा खून एका क्षणात झालेल्या रागाच्या भरात नव्हता, तर महेंद्रने 22 ऑगस्ट रोजीच कुऱ्हाड खरेदी करून पक्की योजना आखून 23 ऑगस्ट रोजी थंड डोक्याने अंमलात आणला होता. हा गुन्हा केवळ एक खून नव्हता, तर विश्वास, प्रेम आणि मानवतेची केलेली क्रूर हत्या होती. या घटनेमागील सर्वात मोठे आणि मूळ कारण म्हणजे पती महेंद्र रेड्डीच्या मनात पत्नी स्वातीबद्दल निर्माण झालेला संशय आणि जळफळाटाचा किडा. त्यांचे नाते प्रेमविवाह असूनही त्याने स्वातीला तिची नोकरी सोडायला लावली आणि तिच्या प्रत्येक हालचालीवर संशय घेतला. हा संशय इतका वाढला की त्याने हुंडाबळी आणि छळाच्या तक्रारीनंतर मिटलेल्या प्रकरणातूनही कोणताही सकारात्मक बोध घेतला नाही. संशयाच्या अंधश्रद्धेने त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि गर्भवती पत्नीचा जीव घेण्याची क्रूर प्रेरणा दिली. स्वातीने माहेरी जाण्याचा निर्णय सांगितल्यावर महेंद्र संतापला आणि त्याने तात्काळ तिला ठार मारण्याचा निर्णय घेतला. सर्वात महत्त्वाचा बारकावा म्हणजे महेंद्रने 22 ऑगस्ट रोजी भांडण झाल्यावर तात्काळ कुऱ्हाड खरेदी केली आणि ती घरात लपवून ठेवली. याचा अर्थ त्याने खून करण्याची योजना 23 ऑगस्टच्या पूर्वीच शांतपणे आणि थंड डोक्याने आखली होती. खून क्षणाक्षणाला वाढलेल्या रागातून झाला नाही, तर तो नियोजित होता. केवळ खून करून न थांबता पुरावा नष्ट करणे ही कृती त्याची अत्यंत क्रूर मानसिक अवस्था आणि गुन्हा लपवण्याची धूर्त प्रवृत्ती दर्शवते. स्वातीने एप्रिल 2024 मध्ये हुंडाबळी आणि छळाची तक्रार दाखल केली. हा त्यांच्या नात्यातील अत्याचाराचा पहिला गंभीर संकेत होता. गावातील पंचायतीने समझोता घडून आणला, पण त्यांनी मूळ समस्या सोडवली नाही. अनेकदा असे कौटुंबिक समझोते पीडितेला अधिक धोक्यात टाकतात, कारण गुन्हेगाराला वाटू लागते की तो कायद्याच्या किंवा सामाजिक परिणामांपासून वाचू शकतो. या समझोत्याने महेंद्रच्या मनात शिक्षा होणार नाही असा गैरसमज निर्माण केला असावा. ही घटना दाखवून देते की संशय आणि मानसिक छळ जर वेळेत हाताळले नाही आणि योग्य कायदेशीर मदत घेतली नाही तर तो किती भयानक रूप धारण करू शकतो. प्रेमविवाह सुद्धा विषारी संशयाने आणि मानसिक विकृतीने भीषण आणि दुःखतंताकडे जाऊ शकतो. या घटनेमुळे कायद्याने आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि समाजात कौटुंबिक छळाच्या प्रकरणांना गंभीरता मिळावी याबद्दल जागरूकता वाढवणे आवश्यक आहे. दरम्यान याबद्दल आपले काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा.